चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आपण एक स्पर्धा घेतोय, त्याची माहिती एक देऊ शकाल तुम्ही? एक मिनिट जाऊ दे. इथे येता का मग? हा, इथे या. इथे आला तर मच बेटर. बसून बोला तरी चालेल. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुणे विभागातून या स्पर्धेच्या निमंत्रक स्वतः सुप्रियाताई सुळे आहेत आणि ही भजना स्पर्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी होणार आहे की 8 विभागातून ही स्पर्धा आहे. पुण्यातील म्हणजे बारामती मतदारसंघामधून यामध्ये खडकवासला, बारामती. तुम्ही स्पर्धेची माहिती द्या आणि विषय सांगा. हो. ते एरिया वाईज आपण नंतर आपण जिल्ह्यातून सगळीकडून घेतोय. हो. सगळा जिल्हा आहे, एक भाग नाही. सगळ्या जिल्ह्यातून ऍप्लिकेशन. तर ही पूर्ण जिल्ह्यातून स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागातून प्रत्येक मंडळाला 10 मिनिटाची वेळ देण्यात येणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सादरीकरण करताना स्पर्धक एक ओरिजिनल संतांचा अभंग आणि दुसरी रचना त्या मंडळाने स्वतः रचायची की या विषयावर, खास करून हा विषय अतिशय महत्वाचा की पाणी वाचवा आणि स्वच्छता अभियान, या विषयावर त्या मंडळातील स्पर्धकांनी एक गीत लिहायचं आणि त्याच्यावर त्यांनी संगीत रचना करायची. असं ह्या स्पर्धेचं स्वरूप आहे. मला वाटतं 14 तारखेला आणि प्रत्येक विभागातून 2 संघ फायनल साठी निवडणार. प्रत्येक विभागात पहिलं 15,000 आणि दुसरं 11,000चं बक्षीस आहे आणि प्रत्येक विभागातून 2 संघ असे फायनल साठी, म्हणजे 8 गुणे 16 संघ असतील आणि ती फायनल स्पर्धा बारामतीमध्ये होणार आहे. त्या स्पर्धेचं बक्षीस पहिलं आहे 1 लाखाचं, दुसरं 75,000 आणि तिसरं 51,000 आणि 5 उत्तेजनार्थ अशी बक्षीस आहे. अतिशय सुंदर स्पर्धा यासाठी आहे की ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीही कलाकारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि महत्वाचं म्हणजे की ग्रामीण स्पर्धक किंवा ग्रामीण भागातील लोक जेव्हा याविषयी भाष्य करतात त्यांच्या गाण्यातून, म्हणजे पाणी स्वतः साहेब यांनी एका सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलेलं आणि स्वतः साहेबांच्या समोर त्यावेळी मी 2 रचना, अभंग रचना सादर केलेल्या आणि तेव्हापासून ही व्यक्ती मला अशा पद्धतीने माहिती आहे की राजकारण तर आहेच पण संगीतातली त्यांना अतिशय सुंदर अशी जाण आहे. विशेष म्हणजे अगदी एक दिल्याविषयी राम कदम यांच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्कारामध्ये सुद्धा माझ्या दोन्ही मुलांचं गाणं होतं, सुरंजन आणि शुभम. तेव्हाही साहेबांनी
अतिशय सुंदर असे माझे दोन्ही मुलांना आशीर्वाद दिले. आणि विशेष म्हणजे 2011 साली शुभम जेव्हा आयडिया सारेगम लिटिल चॅम्प झाला त्यावेळेस तुम्ही धनकवडी भागामध्ये आणि काकडे साहेबांनी त्याचा खूप सुंदर असा सत्कार करून कौतुक केलंय. तर हे आमच्या माध्यमातून म्हणजे संगीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर माझे जवळजवळ 4000 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आणि आतापर्यंत मी 2000 रचनांना स्वतः संगीतबद्ध केलंय. तर या कारणास्तव मला वाटतं ताईंनी मला ही जबाबदारी सोपवली आहे आणि ही जबाबदारी मी यशस्वीरित्या नक्कीच पार पाडेन. या निमित्ताने संपूर्ण जो पुणे जिल्हा बारामती जो मतदारसंघ आहे यामध्ये सर्व स्पर्धकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. धन्यवाद. स्पर्धेबद्दल काही विचारायचं आपल्याला? स्पर्धेबद्दल आपल्याला काही विचारायचं तुम्हाला? साधारण किती संघ पार्टिसिपेट होणार आहे? काय प्रवेश फी वगैरे? नाही आता तर सुरू आहे. प्रवेश फी काही नाही. प्रवेश फी वगैरे काही पण नाही. आता तो ऑनलाईन वरनं ओपन होईल. ऑनलाईन प्रत्येक साधारण विभागातून 30 संघ आपण घेणार आहोत प्रत्येक ठिकाणी म्हणजे 8 विभागात आणि फायनल साठी 16 संघ असतील. पार्टिसिपेट ग्रुपमध्ये किती असणार? हा कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 10 आणि त्यामध्ये मृदंग तबला टाळ जे पारंपरिक वाद्य आहेत अशीच वाद्य राहणार. म्हणजे कोणी म्हणेल ढोलकी चालेल का? अजिबात नाही असं. आणि ते काय कोणाला स्पर्धेविषयी विचारायचं असं तर महिला पुरुष गट वगैरे राहणार? नाही नाही खुला गट आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून ते पुढे कितीही वय असू दे सगळे एकत्र. एनिथिंग एल्स? हा शेवटी माझं बोलणं उरकण्याआधी की बाबा या स्पर्धेसाठी मला स्पर्धा प्रमुख म्हणून का निवडलं असावं तर एक तुम्हा पत्रकारांसाठी आणि सर्वांसाठी एक शांत अशी रचना सादर करतो. 2 एकच मिनिटं. फक्त विषय तुम्ही सांगितला पाहिजे कुठला? की विषय आपले असे आहेत की ते महत्वाचे. आपली अपेक्षा की सोशल इश्यूज किंवा हा हा ह्याचं एक भान ठेवून स्वच्छता आणि हो. पाणी वाचवा हा एक हो. हे एक सांगा म्हणजे ते. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पाणी प्रश्न आपण नको त्या ठिकाणी पाणी वाया घालवतो किंवा आपण साठवत नाही. आणि दुसरी गोष्ट स्वच्छता की आपण नको त्या ठिकाणी घाण करतो. आपण आपलं घर जसं आहे तसंच इतरही ठिकाणी पाहिलं पाहिजे. तर हा मुख्य विषय आपण भजन स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. तर याच्यातून या दोनही विषयांचा प्रसार होईल, लोकांमध्ये जनजागृती होईल हा आमचा प्रयत्न आहे. करेक्ट. थँक्यू. तर एक रचना ऐकवतो की बाबा ही व्यक्ती प्रमुख का असू शकते. थोडे 2 मिनिटात आणि ही भजन स्पर्धा संत तुकाराम महाराजांच्याच नावाने आहे. तर एक तुकोबा यांची रचना सादर करतो. भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा कधी कृपा करीशिने मज दिनाचे धावन भेटी लागी पंढरीनाथा तुका म्हणे भूक तुका म्हणे भूक तुझे पहावया मुख भेटी लागी पंढरीनाथा
थँक्यू चालेल. त्यांना काही प्रश्न विचारायचे काही सांगायचे? मागे आपण घेतलेले आहेत चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अनेक एरियाजमध्ये वेगवेगळ्या. आता त्यांनी सुरुवात केली आहे, पण ते एक्सपॅन्ड करू आपण ते ऑन डिमांड वाईज, कारण का हा प्रयोग ह्या भागात पहिल्यांदाच करतोय. संस्थेने आधी बऱ्याच ठिकाणी राज्यात केलेला आहे. ओके थँक्यू. हो 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 भेटूया. हो नक्की, कारण का यांना आता दुसरे प्रश्न विचारायचे. निंबाळकर साहेबांना पण तुम्ही निघणार का? तुमची जेवायची वेळ असते. हां ओके. निंबाळकर साहेब थँक्यू. आज मी ह्याची गरज आहे नाही ना? ऐकू येतं ना? मी पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये दीड महिन्यातून चक्कर मारतच असते, कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागी आहे आणि शहरी भागी आहे. त्याच्यामुळे पुण्याचे अनेक प्रश्न असे असतात जे पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनशी निगडीत असतात. आणि दुर्दैवाने पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदा आणि कॉर्पोरेशनमध्ये इलेक्शन न झाल्यामुळे नगरसेवक आणि जिल्हा परिषद मेंबर नाही आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेने त्यांचे प्रश्न मांडायचे कुठे? म्हणजे दडपशाही आहे का इमर्जन्सी आहे का काय म्हणावं या परिस्थितीला, की लोकप्रतिनिधी आणि सत्तेचं विकेंद्रीकरण. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता ही एका जागी राहू नये, एका ठिकाणी त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, तर शेवटच्या व्यक्तीला अधिकार आणि ताकद मिळाली पाहिजे. आणि ते काम जे चव्हाण साहेबांनी जी सूचना त्यांनी आम्हाला दिली होती त्या माध्यमातून हे राज्य चालवत होतो. पण दुर्दैवाने आज कितीही म्हणजे अनेक महिने झाले, वर्ष झाली, कोर्टात केस चालली आहे. आता 200 आमदार आहेत, 300 खासदार आहेत केंद्रात या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं, पण अजूनही इलेक्शन होत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेचे मायबाप जनता, नागरिक आणि अनेक महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहर असेल, जी मोठी शहर आहेत, तिथे इलेक्शन न घेतल्यामुळे आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन न झाल्यामुळे प्रचंड विकासाच्या कामात अडचणी होतात, त्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांमध्ये अडचणी होतात. आणि त्याच्यामुळे हे प्रश्न जेव्हा मी त्या भागात जाते ते अतिशय पोटतिडकीने, अस्वस्थतेपणे लोक मागतात. आणि काय, पाणी, कचरा आणि ट्रॅफिक ही सगळे मुद्दे हे नगरसेवक आणि कॉर्पोरेशनची निगडीत, पण ती यंत्रणाच आज कोलॅप्स झालेली आहे. आणि त्याच्यामुळे दर दीड महिन्यातून मी स्वतः कॉर्पोरेशनला जाते आणि पुणेकरांच्या बद्दलचा पाण्याचा विषय, मसूस, माळुंगे, बावधन, भुसारे कॉलनीचा काही भाग आणि मग फुरसुंगी, देवाची उंडरी, तिथे जे पाण्याचे प्रश्न, मोठी आव्हानं आहेत, अनेक ठिकाणी टँकर्स आहेत आणि प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे की आम्ही टॅक्स भरतो, मग आम्हाला या मूलभूत सुविधा का मिळत नाही. त्याची एक सविस्तर चर्चा कॉर्पोरेशनमध्ये झाली. काही व्हिजिट्सही पुढच्या 15 दिवसात, महिन्याभरात मागेही केल्या होत्या. त्या पुन्हा ती सायकल आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर सुरू करणार आहोत, कारण नगरसेवक नाही आहे. त्याच्यामुळे मी स्वतः नगरसेवक नसल्यामुळे, पण ज्या नगरसेवकांवर विश्वासाच्या नात्याने आधी जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यांच्या सहकार्याने आम्ही सगळे पुढच्या 1 महिन्याभरात पुन्हा त्या सगळ्या ठिकाणी जाऊन टाकीची कामं कशी चालली आहेत, काय पद्धतीने चालली आहेत, काही ठिकाणी नवीन टाक्या, आणखीन उंडरीसारख्या ठिकाणी प्रचंड पाण्याची गरज आहे, तर तिथली वर्क ऑर्डर कधी निघणार, या सगळ्याचा फॉलोअप प्लस ट्रॅफिकचं नियंत्रण. आम्ही मागे धायरी वगैरेसाठी मागितले होते वॉर्डन्स, कारण का सगळीकडे पुण्यामध्ये आज ट्रॅफिक असतो. कॉर्पोरेशनचं म्हणणं आम्ही वॉर्डन्स दिलेत, पण कॉर्पोरेशनचे वॉर्डन आणि पोलीस यंत्रणा ह्यांच्यामध्ये जो डायलॉग असला पाहिजे तो होत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की वॉर्डनचं कोणी ऐकत नाही, त्याच्यामुळे ते जे नातं आहे पोलीस आणि कॉर्पोरेशनचे वॉर्डन, ट्रॅफिक पोलीस, त्याच्यातली गॅप कमी करण्यासाठी आम्ही काही सूचना दिल्या आहेत. माझा विश्वास आहे त्याच्यावरही ते काही निर्णय घेतील. आणि कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाहीये. धायरीसारख्या ठिकाणी
कालच आज सचिन दोडके आणि मी काल आम्ही दोघंही वारज्यामध्ये फिरत होतो, सायली होती आणि आम्ही सगळे फिरत असताना अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलत जात नाही, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाणी. आणि काल पॉप्युलर नगरमध्ये जिथे आम्ही अतिशय सचिन दोडकेंच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर टाकी वेळेवर झालेली आहे, पण त्या टाकीला सोर्समधूनच वेळेवर पाणी नाही आलं तर डिस्ट्रीब्युशनला सारखं ब्लेम करू शकत नाही ना आपण. त्यामुळे अशा काही गॅप्स ज्या येत आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सगळे कॉर्पोरेशनमध्ये गेलो होतो. तुम्ही सातत्याने आयुक्तांना भेटता पण प्रश्न हे मार्गी लागताना दिसत नाहीये. तर पालकमंत्रींना सुद्धा तुम्ही पत्र लिहिलेलं होतं, त्यावरही काय झालेलं नाही. पालकमंत्री असं म्हणतात की पाण्याची कमतरता आता जाणवत नाही, आम्ही नंतर बैठक घेणार आहोत. नाही, माझी माननीय मुख्यमंत्री, माननीय DCM 1 आणि माननीय DCM 2 या दोघांना मी गेले 2 महिने या गोष्टीचा पाठपुरावा करते. तुम्ही सगळे पत्रकार जे आज उपस्थित आहात, तुम्ही पुणेकरच आहात, मी पुण्यात राहते, तुम्ही आपण सगळेच पुण्यात राहतो. आपल्याला सगळ्यांनाच ही गोष्टी फील्डवरून, मला तुम्ही फील्डवर असता, मी असते, कुठल्याही सोसायटीत गेलं की पहिलं सांगतं की पाण्याचं प्रेशर कमी झालं. ही एक कंप्लेंट सगळीकडून यायला लागली आता आणि ती चिंताजनक आहे, कारण का आपण जानेवारीमध्ये आहोत, अजून 6 महिने. कॉर्पोरेशन म्हणतं की आमच्याकडे पाणी आहे. इरिगेशन खात्याकडे मी 1 महिन्यापूर्वी का 3 आठवड्यापूर्वीच गेले होते आणि ग्रामीण भागाला शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी, गुरांचं पाणी इथे कमतरता दिसते. अनेक धरणं आहेत. मी परवा भाटघर धरणावर गेले होते, त्याच्या आधी बाकीची आपली जी धरणं आहेत त्याची काय परिस्थिती आहे, मग आज उजनीची काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उजनीचा सगळा लोड आपल्यावर नाही आहे, पण शेजारच्या जिल्ह्यांवर तर आहेतच ना, ते तिथेच पाणी सप्लाय होतं. त्यामुळे आवर्तन शेतीसाठी येणं, पिण्यासाठी येणं, गुरांसाठी येणं ग्रामीण भागासाठी, आणि शहरामध्ये ज्या पद्धतीने ग्रोथ होते, ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंग्स होत आहेत, म्हणजे तुम्ही आता जो विषय काढलाय फील्डवरचा, तर मी मागच्या एक 10 दिवसापूर्वी आम्ही सातारा रोडला गेले होते. आता सातारा रोडच्या सगळ्या बिल्डिंगची इच्छा आहे तिथे 100% रिडेव्हलपमेंट व्हावं. आता तुम्ही विचार करा, आपण सगळे सातारा रोडली जातो, आहे तोच ट्रॅफिक, पाणी आणि कचऱ्याचा तिथे प्रॉब्लेम आहे. तिथे रिडेव्हलपमेंट झाली तर ह्याचं कोणी प्लॅनिंग केलंय का? म्हणजे किती पाणी लागणार आहे, किती कचरा आहे, मग तर कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावणार, ट्रॅफिक सोल्युशन्स काय. गेल्या 5 वर्षामध्ये मला वाटतं या ट्रिपल इंजिनच्या सरकार आणि त्याचा मेन घटक म्हणजे भारतीय जनता पार्टी, 5 वर्ष त्यांचं पुण्यात राज्य आहे, 24/7 पाणी देऊ हे त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे. 24/7 पाणी आहे का पुण्यात? तर नाही. मीही या शहरात राहते, मी फक्त त्यांच्यावर आरोप करायला बसलेले नाहीये, पण आज नागरिकांचे प्रश्न आहेत ना, कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नांसाठी आम्ही बसलं पाहिजे ना आणि मार्ग काढला पाहिजे. यावर्षी पाऊस चांगला झालेला नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी प्रशासन, माननीय मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2, माझी यांना विनम्र विनंती आहे पुन्हा पुन्हा की या पाण्याचा प्रश्न कृपा करून लाईटली घेऊ नका. त्याच्यासाठी मीटिंग घ्या आणि आपण सगळे मिळून त्याच्यातून मार्ग काढू. सगळ्या MLAंना बोलवा, आमदारांना बोलवा, खासदारांना बोलवा, एक चर्चा करू आपण पाण्याच्या नियोजनाची. पण आज ग्रामीण भागातही अडचण आहे आणि पुणे शहरातही ते प्रेशर जाणवायला लागले. शासन आपल्या गाडीच्या बाबतीमध्ये काल तुम्ही ऑडिटची मागणी केली होती, पण सीएम त्याला रिस्पॉन्ड करताना म्हणतात की जनताच ऑडिट करेल. हो, मान्य आहे माननीय. हे बघा, ही लोकशाही आहे, अर्थातच प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचा अधिकार आहे, पण मी एक नागरिक पण आहे आणि लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे मी महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की तुम्ही दाखले दिले असतील जे ग्रामसेवकही देऊ शकतो, त्याला मुख्यमंत्र्यांनी कशाला वेळ वाया घालवायचा. त्यांचा वेळ खूप महत्वाचा असतो. प्रत्येक कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याचा 1 मिनिट हा महत्वाचा असतो आणि त्याच्यावर होणारा खर्च जो मी तुमच्याच चॅनलवर बघते, तो मोठा पॅन्डॉल, तिथे असलेले मोठे सेल्फीचे मोठे पॉइंट्स, त्याच्यानंतर त्याच्यातली मोठी मोठी ऑर्किडची फुलं, त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही जेव्हा तुमच्या चॅनलवर दाखवता तिथे आतिषबाजी होते किंवा काहीतरी लावलेलं असतं ना, ते लग्नांमध्ये बघा दिसतं, तो भुईनोळ्यासारखे, त्या भुईनोळ्यासारख्या गोष्टी होत असतात. आता सरकारमध्ये भुईनोळे हे काय साजरं करताय तुम्ही? इथे कांद्याला भाव नाहीये, दुधाला भाव नाहीये. शहरात आणि ग्रामीण भागात पाऊस चांगला न झालेल्यामुळे हे भुईनोळे आणि काय सेलिब्रेट करताय तुम्ही? गरिबाची चेष्टा करताय. हाच जर पैसा तुम्ही शाळा, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर याच्याच मध्ये घातला, त्या ST मध्ये घातला, तर ते प्रत्येक मूल या राज्यातलं वेळेवर परीक्षेला आणि शाळेत पोहोचेल. आता तुम्ही पुणेकरांच्या समस्यांचा पाढा वाचला, तुम्ही स्वतः फॉलोअप घेताय,
अगदी पालिकेपासून तर वरपर्यंत, पण अजूनही समस्या सुटत नाहीत, साधा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. पालकमंत्री म्हणून दादा अपेक्षित ठरले. दादा तर आत्ताच पालकमंत्री झालेत, पण मला वैयक्तिक कोणाचा 3.5 वर्ष पालकमंत्री पुण्याचे सलग गेल्या 4 3.5 वर्ष म्हणजे आधीचं आणि हे मिळून 3.5 वर्ष. पण मला असं वाटतं जे कोणी सरकारमध्ये असते, कोणीही असेल ते, मग तुम्ही म्हणजे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं 1.5 वर्ष घ्या किंवा आधी महाविकास आघाडीच्या काळातली 2.5 वर्षातली 1.25 वर्ष आमची कोविडमध्येच गेली. कोविडमध्ये आम्ही काही कोणाला कमी पडू दिला नाही. ना औषधं कमी पडली, ना ऑक्सिजन कमी पडलं, काही कमी पडलं नाही. आणि पाण्याचंही नियोजन त्यावेळी चांगलंच होतं. जलजीवन मिशनचं मला वाटतं मागच्याच आठवड्यात जलजीवन मिशनचा महाराष्ट्राचा आराखडा महेशनी मला वाटतं लोकसत्तामध्येच आला होता. जलजीवन मिशनची सगळी मोठी डिटेल बातमी काल लोकमतला आली होती. लोकमत किंवा लोकसत्तामध्ये डिटेल जलजीवन मिशनचा आढावा घेतलेला मी स्वतः पाहिलाय, वाचलाय मी. आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रोग्राम चांगला आहे, चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. इंटेन्शन इज व्हेरी गुड, पण इम्प्लिमेंटेशनला कमतरता आहे हे सातत्याने दिसतंय. म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी टाक्या झाल्या, पण डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस नाही झाली. डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस आणि टाकी झाली असतं, सोर्सलाच पाणी नाही आहे. मग हे DPR करून जे आम्ही पाठवले त्याचा कोणी अभ्यास केला, काय झालं? जलजीवन मिशन इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एवढा निधी जो अर्धा उद्धवजींच्या सरकारने दिला आणि अर्धा केंद्र सरकारने दिला, ती एवढी मोठी फ्लॅगशिप स्कीमचं झालं काय? आणि हे विरोधक म्हणून मी म्हणत नाही, पण काही प्रश्नांना आम्ही पार्लमेंटमध्ये निलंबित झालेले आहोत. त्यामुळे आम्हालाही बोलायला तो एक खूप मोठा प्लॅटफॉर्म होता चर्चेसाठी, पण आता चर्चा करायचीच नाही अशी परिस्थिती दुर्दैवाने या देशात आणि राज्यात झालेली आहे. फेल्युअर आहे की नाही म्हणून दादांचं. अजितदादांच्या त्याला पण पद्धतीवरती तुम्ही भाष्य केलेलं आहे. त्याला अजितदादा आज म्हटले की मी काही सेल्फी काढण्यासाठी काम करत नाही किंवा खड्डे बघून फोटो काढत नाही. मी 16-18 तास काम करणारा माणूस आहे. मी करते, मी थोडासा जास्त पारदर्शकपणे करते, कारण माझं सगळं आयुष्य हे सोशल मीडियावर असतं, कारण मी पब्लिक लाईफमध्ये. त्याच्यामुळे 16 तास काम हे आम्ही सगळेच करतो, मी करते. आणि रेकॉर्डवर माझं तर सगळंच असतं, तुम्हाला माहिती आहे. मूळ मुद्दा बाजूला राहिला, दादा अपेक्षित ठरलेत की नाही याच्यावर. यश अपयश एका व्यक्तीला, इरिगेशन खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी त्यांच्या अंडर येतं. आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन भ्रष्ट जुमला पार्टी, भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे आहे हे 5 वर्ष. त्याच्यामुळे एका व्यक्तीला सांगण्यापेक्षा सरकार, भ्रष्ट जुमला पार्टी ज्यांनी पुणेकरांना फसवून सत्ता आणली, ते नगर विकास खातं आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांनी पाण्याचे प्रश्न आमचे सोडवले पाहिजेत, एक नागरिक म्हणून पण आणि लोकप्रतिनिधी म्हणून पण. अजित पवार वारंवार सभेमधून शरद पवार साहेबांच्या वयाचा दाखला देतात. कालही ते बोलताना असं म्हणाले की 84 वय झालं तरी थांबत नाहीये, हट्टीपणा करतायत. आम्ही अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. हे बघा, आम्ही आहोत ना, काही चुकलं तर आम्हाला सांगू शकतात असं वारंवार म्हणतात. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचा अधिकार. पण सातत्याने साहेबांचं वय काढलं जातं आणि पार्टी करून कोणीच समोरून असं थेट दादांना काउंटर करायला. पण तुम्हाला सांगू, ऍक्च्युली इट इज सो कूल. मला विचाराल की 84ला पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय, हा खरं तर आदर्श असला पाहिजे. म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे. अडचण कशाची? आता अडचण कशी होऊ शकते त्याची? तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते, तेव्हा अडचण येते. दोघांना कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी आहे ती हवी. अडचण नाही हे महाराष्ट्राने नेमकी कसं घ्यायचं? म्हणजे तुम्ही म्हणता ना दोघांनाही अडचण नाही, नाही महाराष्ट्राने कसं बघायचं? नाही, पवार साहेब हॅज प्लेड अ ग्लोरियस इनिंग्स. त्यांचा करिअर ग्राफ बघा ना. त्याला मी कोण आहे? मी तर खूपच लहान आहे त्यांच्या ग्लोरियस करिअर बद्दल बोलायला. म्हणतायत की साहेब हट्टीपणा करतायत. आमचा तुमचा असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते हट्ट साहेबांनी पण पुरवले ते पण करायचं. ते मी कशाला सांगू, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. वयाचा मुद्दा काढत असताना काल रोहित पवारांना बच्चा म्हणून त्यांनी जसं उल्लेख केला, दादांनी उल्लेख केला होता, त्यांना उत्तर देणे. दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच, कारण दादा आता सिनियर सिटीजन्स आहेत. दादा ऑलमोस्ट 65. त्याच्यामुळे दादा माझ्यापेक्षा 10 नाही. आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं. त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं. त्याच्यात वयाची अट नाही. लेट मी कम्प्लीट.
तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही आहे. त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हावं तर दादाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. एक दुसरं, दादा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत, त्याच्यामुळे ही 65, सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ड. आणि 65 इज सिनियर सिटीजन, 60 नंतर या देशात सिनियर सिटीजन आहेत, ते एक दुसरी मुद्दा. आणि तिसरी गोष्ट, इज नथिंग रॉंग इन बिंग अ सिनियर सिटीजन. माझा नवरा पण सिनियर सिटीजन आहे, ही इज ऑल्सो 60 यार, ऐसा मत करो. माझा नवरा हे पण आहे 60. त्याच न्यायाने दादासाहेबांना म्हणतात रिटायर व्हा, मग त्याच न्यायाने तुम्ही दादा नाही पण retire व्हा. माझं नाही, मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतच नाही. मी माझं आयुष्य जगते. आणि तिसरं, तुम्ही बच्चा म्हणला म्हणून, विच इज अ फॅक्ट, की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणला, त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून. एक पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते, की म्हणजे इट्स अन इंटरेस्टिंग फॅक्ट, की रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नाही, पण आतापर्यंतच्या एकूण ज्या पद्धतीने अजित पवार अग्रेसिव्ह होत आहेत, ज्या पद्धतीने काउंटरिंग तुमची राष्ट्रवादी, त्या पद्धतीने तुमच्याकडनं उत्तर दिलं जात नाहीये, याचं कारण काय? आतापर्यंत अनेक कारण का वी आर पॉलिसी मेकर्स. मी राजकारणात पॉलिसी करायला आले. चॅनल्सवर दॅट्स नॉट माय जॉब. माय जॉब इज टू मेक गुड पॉलिसी. मला पार्लमेंटमध्ये परफॉर्म करणं इज पार्ट ऑफ माय जॉब. माझ्या लोकसभा मतदारसंघात पाणी आहे का नाही, दॅट इज अ पार्ट ऑफ माय जॉब. माझ्या लोकसभा मतदारसंघात कांद्याला भाव देणं इज पार्ट ऑफ माय जॉब. त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी मी माझं स्वतःचं म्हणते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत, त्याचे अध्यक्ष. एक राजकीय पक्षाचं काम हे पॉलिसी मेकिंग असतं. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि एक राजकीय भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथे आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय पवार साहेबांची स्टाईल ही कधीच एका व्यक्तीबद्दल बोलणारी कधीच राहिलेली नाही. आणि हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. आणि आपल्यापेक्षा वयाच्या, म्हणजे हे माझ्या मूर्त बोलते मी, माझ्यावर माझ्या आई वडिलांनी, कुटुंबाने आणि माझ्यावर मराठी आणि भारतीय संस्कार आहेत. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाबद्दल आपण फार बोलायचं नाही, हे माझ्यावर झालेले बोलायचंच नाही. आणि जर ते काही हा तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माझं बोलते. साहेबांचं सातत्याने वय काढणं याला संस्कार म्हणता येत नाही ना. तर तो त्यांचं, मी सांगते, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांना जे योग्य वाटत असेल ते बोलत असतील. असं काय आहे का? आता हे सगळे प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागतील. तुम्ही कसं त्याचं उत्तर द्याल? परसेप्शन, रियालिटी ते तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल. तुम्ही भेटता ना आठवड्यातून एकदा. तुम्ही सांगितलं बरोबर आहे. आयडियल पॉलिटिक्स तुम्ही सांगितलं, उत्तर नाही दिलं पाहिजे. पॉलिसी मेकर्स तुम्ही आहात. हो, मी पॉलिसी मेकरच आहे. पण मुद्दा असा आहे, त्यातनं लोकांमध्ये, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पुन्हा एकदा पवार फॅमिली एक आहे की काय, असा एक मेसेज जातो. एक कशी होऊ शकते, एका बाजूनी अटॅक होतो आणि दुसऱ्या बाजूनी गप्पा होतं माणूस, असंही असू शकतं ना. की आरेला कार्य म्हणणं कधी कधी सोपं असतं, पण शांत बसून सहन करायला जास्ती ताकद लागते. कुठल्याही महिलेला विचार आहे, शांत बसून सहन करणं ह्याला जास्त ताकद लागते. आरेला कार्य म्हणायला फार ताकद लागते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा चालू आहे, दिल्लीमध्ये बैठका चालू आहे, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा लढवणार? वी आर नॉट इन द नंबर्स गेम. जेव्हा आमची सगळी सविस्तर चर्चा होईल तेव्हा ऑफिशियली तुम्हाला आमच्या इंडियाच्या वतीने 8 जागा 10 जागा आमचा जो पक्षाचा स्टँड आहे तो आमच्या मित्र पक्षांच्या बरोबरच आम्ही चर्चा करू. तो मीडियामध्ये आम्ही नाही करणार. त्याच्यात जोडून एक प्रश्न अजून आहे की इंडिया आघाडीच्या बैठकीत अशी चर्चा झाली होती की एखाद्या जागेवर एखादा पक्ष सलग 2 वेळा पराभूत झाला आणि तिथं सहकारी पक्ष हा प्रभावी असेल तर त्याला संधी द्यायला पाहिजे. या न्यायाने आपण पुढे लोकसभेची जागा क्लेम करणार. आय एम नॉट कन्फर्मिंग एनिथिंग, कारण का आमच्या इंटरनल डिस्कशन्स हे आमच्या पर्सनल आहेत. तसं तुमच्या एडिटोरियल्स तुमच्या प्रायव्हेट, तुम्ही थोडी सांगणार आहे तुमच्या एडिटोरियलमध्ये काय चर्चा झाली. लोकसभेची जागा ही तर पब्लिक पोर्टल आहे. नॉट एट ऑल. आमचं अलायन्सचं डिस्कशन इज नॉट ऑन पब्लिक बोर्ड. पण राष्ट्रवादीची तयारी आहे का पुण्याची जागा लढवायची? बघूया ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इज अ टीम प्लेअर. त्याच्यामुळे वी आर अ व्हेरी गुड टीम प्लेअर. आणि आम्हाला आघाड्यांमध्ये कसं काम करायचं याचा प्रगल्भ उत्तम अनुभव आहे. आणि वी हॅव डिलिव्हर्ड सुपिरियर रिझल्ट्स. आरेला कार्य करणं सोपं असतं, संयम हा
संयमाला अधिक ताकद लागते, शक्ती लागते, अगदी बरोबर आहे. तुम्ही तोच संयम अजित पवारांबाबत दाखवता, मात्र तोच संयम टीका करताना देवेंद्र फडणवीसांना स्पेअर नाही करत. मी देवेंद्रजींबद्दल वैयक्तिक कधीच बोलत नाही, नेव्हर. मी पॉलिसीवर बोलते. वैयक्तिक मी कधी त्यांच्यावर टीका केली? मी गृह मंत्रालयाबद्दल बोलते, भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलते. मी वैयक्तिक कुणाबद्दल बोलत नाही. आमचे सगळे सहकारी तेच विचारतात की पुण्याचे पालकमंत्री 3.5 वर्ष पुण्यात यशस्वी ठरलेत का अयशस्वी ठरलेत, याबद्दलचं तुमचं मत काय, तेवढंच विचारतात, बाकी काही नाही. त्याच्यात इतके अनेक बदल झालेले आहेत कन्सिस्टंटली, म्हणजे वर्गही बदललेले आहेत. पण अर्थातच आज पालकमंत्री म्हणून 3 पालकमंत्री गेल्या 3 वर्षात होऊन गेलेले आहेत आणि आमच्या पत्रात अजून तरी काहीच पडलेलं नाही. आणि त्याला कॉर्पोरेशनमध्ये भ्रष्ट जुमला पार्टीची सत्ता आहे आणि माझा आज जे चर्चा चालली आहे ती भ्रष्ट जुमला पार्टीची चाललेली आहे. किंवा इरिगेशन खातं, आत्ता इरिगेशन खात्याचा ह्या वर्षीचा माझा प्रॉब्लेम आहे, त्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली. मागच्या वर्षी मला एवढा पाण्याचा प्रॉब्लेम, त्याच्या मागच्या वर्षी नव्हता. कोविडच्या काळात तर पाण्याचा प्रॉब्लेमच नव्हता. त्याच्यानंतर आता गेल्या 1 वर्षामध्ये इरिगेशन खातं ज्या पद्धतीने पाण्याची आणि कमी झालेला पाऊस, पुण्याच्या पाण्याचा प्रश्न अंकुश अण्णा मेयर आहे तेव्हापासून आहे, तो आज तागायत कंटिन्यू होतो. काय पुण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कितपत गंभीर, पुण्याला नेतृत्व आहे की नाही हा प्रश्न जास्त गंभीर आहे. नाही आज मला विचाराल, जे नेतृत्व करतात त्या नेतृत्वाबद्दल आम्ही प्रश्न विचारतो. नाही आज या राज्यात नेतृत्व राहिलं नाही का हा प्रश्न आहे. तुम्ही पुण्याचं काय विचारता? पुरा महाराष्ट्र दिल्लीवरनं चालतो असा डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ आहे. मी म्हणत नाही डेटा वाईज, मी कधी खोटे आरोप करत नाही. आणि या देशामध्ये नेतृत्व मोठं व्हावं असं मला नाही वाटत कुणाला वाटतं, कारण का जी मोठी नेतृत्व चांगल्या मार्काने पास झाली, जास्तीत जास्त आमदार निवले, अशा कुठल्या राज्यामधला कुठला नेता तुम्हाला दिसतोय? मध्य प्रदेश बघा, राजस्थान बघा, महाराष्ट्र बघा, कुठल्या पक्षात? भारतीय जनता पक्ष जिथे जिथे सत्तेत आहे तिथे कुठल्या नेत्याला किंवा मित्र पक्षाला, जे मित्र पक्षाचे होते त्यांनाही घालवलं ते. उद्या यांचं हेच होणार. ते नाही मला माहिती. आता मी काय भविष्यवाणी सांगत नाही. केंद्र सरकारनं 350 प्रश्न उत्तरच दिलेलं नाही, केंद्र सरकार हे अनेक प्रश्नांची उत्तरं देतच नाहीत. अनेक वेळा पार्लमेंटमध्ये जेव्हा प्रश्न येतात तेव्हा प्रश्न एक असतो, उत्तर भलतंच असतं अनेक वेळा. आणि RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, हे कशासाठी आणलं की लोकांना पारदर्शकपणे कळलं पाहिजे. जेव्हा ते सेल्फीज आणले रेल्वेमध्ये ते लावले तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी ती माहिती दिली त्याची बदली करावी. मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आम्ही जास्त पारदर्शकपणे काम केलं. आता यांना अशी काय गोष्ट लपवायची? माझा अनुभव सांगते. मी दिल्लीमध्ये ते एक ऑर्डर काढली होती की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचा एक सेल्फी पॉइंट करावा. माझं म्हणणं आहे पक्षाने करावं, सरकार हे मी पहिल्यांदाच पाहिलं. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याच्याबद्दल मी त्या मंत्र्यांना विचारलं, मंत्री म्हणले असं ऑर्डरच आली नाही, माझ्याकडे GR होता. म्हणजे मिनिस्टर ऑफ स्टेट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला माहिती पण नाही कुठला GR आलाय. तुम्ही म्हटलं आता पाण्याचा प्रश्न आता आहे, पाऊस नाही झाला, कमी झालाय. ट्रॅफिक आणि कचऱ्याचा प्रश्न हा वर्षानुवर्ष चालूच आहे. प्रोग्रेसिव्हली वाईट होतोय तो पुणे. आणि आत्ताच्याच काळात जास्त वाढला असं वाटतं. कारण शहरामध्ये औरंगाबाद असो, मुंबई असो, पुणे असो किंवा जे नाशिक सिटी असो, ठिकठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप वर्षापासून आज जास्त जटिल होत चालला. याच्यावर तुमचा काय उपाय होता? पुण्याच्या संदर्भात तुमची सत्ता होती का, त्यावेळेस तुम्ही काय उपाय केला? नाही, पहिली गोष्ट की गेल्या 5 वर्षात लोकसंख्या वाढली आणि डेव्हलपमेंट प्लॅन, पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन अनेक वर्ष पेंडिंग, तो तातडीने झाला पाहिजे याची मागणी मी अनेक वेळा केली. की DP जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती गोष्टी अडकल्या आहेत. त्यामुळे DP हा झालाच पाहिजे लवकर. शिवसेनेचे 10 तारखेला निकाल लागतोय अपात्रतेचा, काय अपेक्षा आहेत? तुमचे मित्रपक्ष न्याय मिळेल? मित्रपक्षाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण मेरिटवर आहे. 10 शेड्यूल प्रमाणे केंद्र, तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाचं रुलिंग काय आलेलं की पक्ष मोठा, इलेक्टेड मेंबर्स नाही, असा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टानेच दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे जर झालं तर मला वाटतं नक्की न्याय मिळेलच. सांगितलं की पुढची निवडणूक आम्ही घड्याळच्या चिन्हावरच लढू, तर तुमचं त्या बाबतीत चिन्हाच्या संदर्भात काय
हे इलेक्शन कमिशनला माहिती असेल आणि माझ्याकडे कोणी अदृश्य शक्ती नाहीये बाबा. मी मेरिटवर पास होणारी पारदर्शकपणे काम करणारी एक व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्याकडे कोण अदृश्य शक्ती येऊन माझ्या कानात काही सांगत नाही की असं होणार आहे किंवा तसं होणार आहे. आणि माझा इलेक्शन कमिशन आणि कोर्टावर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. ताई, पुण्याची लोकसभेची जी निवडणूक आहे ती होणार नाहीये असं सुप्रीम कोर्टच्या आजच्या निर्णयाने आता होईलच ना 1 महिना. आता 1 महिन्यानीच हे लागेल आचारसंहिता. जास्त काळ नाही पण आता झालं ना. आता 1 महिन्यानी लोकसभा लागते देशाची. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधले गेले. आता अजितदादा पण आपल्या पक्षातून बाहेर गेलेले आहेत. गेल्या वेळेपेक्षा या वेळेस चॅलेंज कसं पाहतात? आयुष्यात एक चॅलेंज असतं आणि कॉपी करून कुणाला पास व्हायचंय. मेरिटवर पास होण्यात जास्ती मजा असते ना. काही एनसीपी शिवसेनेच्या निकालावरती एनसीपीचं वक्तव्य पण अवलंबून करताय. तुम्ही म्हणता इलेक्शन कमिशन आणि त्याच्यावरती विश्वास आहे, पण तरी सुद्धा भवितव्य नाही आमचं त्याच्यावर. हा, तुमची पण आमचं भवितव्य नाही त्याच्यावर. पक्षाचं भवितव्य नाही. आमचे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर, म्हणजे मी स्वतः पण आहे ना त्याच्यात. जसं मला निलंबन झालं तसं आम्हाला निलंबन झालं, तसं काही आमच्या आमदारांवर डिस्क्वालिफिकेशनही त्यांनी केलेलं आहे. मग हा निर्णय आल्यावर बघू काय होतं. पण जर शिवसेनेचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने गेला तर कोर्ट बॅटल हे इनेव्हिटेबल असेल. हो अर्थातच. राष्ट्रवादीची पण अशी तयारी आहे का? कारण राष्ट्रवादीच्या सुनावणीचं पण शेड्यूल अध्यक्षांकडे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24/7 365 डेज हा इलेक्शनसाठी तयार असतो. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. आणि आता गेल्या 6 महिन्या वर्षभरामध्ये, 6 महिने नाही किती 6-7 महिन्यामध्ये आता आम्ही थोडंसं आम्हाला लिगल नॉलेज पण कळायला लागले. त्याच्यामुळे आमचे स्किल्स वाढायला लागले. लीगल बॅटलसाठी तुम्ही तयार आहात, प्रिपेअर्ड? नाही, लेट्स वेट फॉर द रिझल्ट ना. रिझल्ट मी पास होणार का, पहिली येणार का, IIT मध्ये ऍडमिशन मिळणार का, IIM मिळणार, रिझल्ट तो आणि दो फिर कॉलेज डिसाईड करेंगे. पण अदृश्य शक्तीची भीती आहेच ना तुम्हाला शंका? मला भीती नाही वाटत अदृश्य शक्तीची. प्लीज, मला अदृश्य शक्तीची भीती वाटत नाही. नाही, काल देवेंद्र फडणवीस म्हटले की जेवढी काळजी तुम्ही त्यांची करता त्याची 10% जरी काळजी शरद पवार साहेबांनी केली असती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं. ठीक आहे, त्यांचं मत आहे, लोकशाही आहे. म्हणजे काय नेमकं मला काय माहिती, त्यांना विचारा. देवेंद्रजी काय बोलले याच्यावर मी कसं सांगणार ते त्यांचा. एक प्रश्न विचारतो. ताई, दादांना एवढं का डिफेंड करतात? काय दादा एवढे विरोध काय करतात. डिफेंड करतात त्यांना? काय सारवा करता तुम्ही सातत्याने. दादा थेट आक्रमकपणे तुमच्या पक्षावर टीका तुम्ही करतात, पुण्यात साहेबांवर टीका मोकळेपणाने करतात. बोलाल अशी अपेक्षा आहे. हा. आणि ते शोलेच्या डायलॉग सारखं होतंय. बहिणीची एवढी वेळी माया की आता राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय. कुणाचं स्वाभाविक आहे ना, उद्या बारामती इलेक्शनला काय होणार? काय. आहेत ना सगळे तुम्ही ते पुणेकर. दादांना काय डिफेंड करतात तेवढं जरा. मी एक तर माझा स्वभावच अग्रेसिव्ह बाय नेचर नाही. तुम्ही मला 15 वर्ष बघताय. माझा स्वभाव आरेला कार्यवाला नाहीच आहे. कारण का, मी राजकारणात आरेला करायला आलेच नाही. जर असते ना आरेला कार्य तर मी दुसरं काम केलं असतं जे माझ्या संस्कृतीत बसत नाही. ज्या घटना होतात ना तुमच्याकडे कोयता गँगवर, तसले उद्योग करत बसले असते. तसल्याला आर्य कार्याला मी करत नाही. मी एक कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कृतीत वाढलेली सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्यावर भारतीय मराठी संस्कार झालेले आहेत आणि मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेले, एक पॉलिसी मेकर म्हणून मी आलेले. माझा पार्लमेंटमध्ये देशात पहिला नंबर येतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. याचं कारण माय कोर कॉम्पिटन्स इज पॉलिसी मेकिंग. पण पार्लमेंटमध्ये तुमचा जो फायरिनेस दिसतो तो इतर वेळी बोलतो. मी फायरी नसते अजिबात. उलट मला बीजेपी कॉम्प्लिमेंट करतं की हाऊ वेल यू स्पीक. आणि माझ्यापेक्षा जास्त माझं कौतुक भ्रष्ट जुमला भारतीय जनता पक्ष करतं आणि त्यांचे प्रत्येक मंत्री माझं नाव त्यांच्या रिप्लायमध्ये घेतात. आय एम गोईंग बाय डेटा. हा भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि मी आभारी आहे त्याच्याबद्दल. आणि ह्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये जेव्हा आम्ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो, त्याच्यात चव्हाण साहेबांचं नाव घेतलं म्हणजे पहिला सुसंस्कृतपणाच येतो त्याच्यात. शहरातल्या प्रश्नांवर विकास आराखडा व्हायला पाहिजे मागणी करताय, पण विकास आराखड्यामध्ये खेळांच्या मैदानासारखी आरक्षण उठवली जाते. नाही, आय एग्री विथ यू. दुर्दैव आहे. कात्रज डेअरीच्या जागेत जे आरक्षण आहे ते उठवलं जात आहे
जो DPR जे मंजूर आहे आता उठवलं, शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून उठवलं तरी पर्यायी मैदानाची तिथे कुठेही जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये आपला मतदारसंघ म्हणून आपली भूमिका मी ऑलरेडी ह्याच्या बाबतीत पत्र लिहिलेलं आहे. आज माझं सकाळी विक्रम कुमारांशी ह्याच्याबद्दल बोलणंही झालेलं आहे आणि मोकळ्या जागा, क्रीडांगणं, लोकांना वॉकसाठी जाणं, मोकळा श्वास घेण्यासाठी जागा तर ठेवल्या पाहिजेत आपण. त्या कॉन्क्रीट जंगलमध्ये आपण जर राहिलो, आज तुम्ही हे जे बदल बघताय ना, पाऊस कमी होतोय, पाऊस कधीही पडतोय, ह्या सगळे जे इम्पॅक्ट्स आहेत ते कशामुळे? क्लायमेट चेंजमुळे आहेत. कॉन्क्रीट जंगल करतोय आपण, झाडं कमी होत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार सिरियसली काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पॉलिसी मेकिंग, पार्लमेंटमध्ये होणारे निर्णय, चर्चा, असेंब्लीमध्ये होणारे निर्णय, चर्चा हे अतिमहत्वाचे आहेत आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मी ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला क्रीडांगणाची जागा पाहिजे. हे मी ऑलरेडी कॉर्पोरेशनला पत्र लिहिलं. मला कुठल्याही मंदिरात जायला कुणाचंही निमंत्रण लागत नाही. हो ना, जाऊया ना, पूर्ण तू दे सगळं काम, जाऊ ना. रुपालीताई चाकणकरांनी तुमच्यावर आरोप केला, म्हणजे अमोल कोल्हेवारांनी तुमच्यावर, की दादांच्या जोरावर किंवा दादांच्या कामगिरीच्या जोरावर ताईला लोकसभेच्या मतदारसंघामध्ये किंवा बारामतीमध्ये लक्ष द्यायची गरज लागत होती. आता ताईला 10 मिनिट तळ ठोकून राहावं लागेल. हे कितपत सत्य? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. हो, असं काय आमच्याकडून लोकशाही आहे? झडपशाही दिल्लीवाले करतात, आम्ही नाही करत. लोकशाही आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत काय? कारण की अकोल्यातून त्यांनी लढावं अशा पद्धतीने महाविकास आघाडीकडून आग्रह केला जातोय. मात्र त्याला जे म्हणते की मी कुठूनही लढणार, पुण्यातनं, मुंबईतनं, अकोल्यातनं, पहिल्यांदा जागा वाटपाचा जो काही दिला आहे तो निश्चित करा. प्रकाशजी हे महाराष्ट्राचे नाही, भारताचे वरिष्ठ नेते आहेत. प्रकाशजी आणि आम्ही एकत्र काम करावं अशी आमची इच्छाही आहे. त्यांचं मार्गदर्शन आणि पार्लमेंटमध्ये ते निवडून आले तर भारताच्या पॉलिसी मेकिंग आणि पार्लमेंटमधला जो डिबेट आहे तो आणखीन उंचावेल. त्याच्यामुळे त्यांनी निवडून यावंच आणि इंडियातर्फे आले तर आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होईल. बिल्किस बानो केसमध्ये जे कॉन्व्हिक्ट्स आहेत त्यांना पुन्हा एकदा सरेंडर करायला सांगितलं. म्हणजे गुजरात कोर्टचा जो निर्णय होता तो सुप्रीम कोर्टानं आता रिव्हर्स करून त्यांना सांगितलं की आमचं मत विचारणं हे गरजेचं होतं. याच्यावरची तुमची भूमिका काय आहे? या निर्णयाचं स्वागत. मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की ती केस ही अतिशय संवेदनशील केस होती, मनाला अस्वस्थ करणारी होती आणि ज्या पद्धतीने जो निर्णय त्यांना बेल द्यायचा आणि बाहेर यायचा घेतला आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणे तो पेढे वाटप आणि त्यांचे सत्कार झाले, हे एक महिला म्हणून नाही पण एक माणुसकी म्हणून लाजीरवाणं होतं. त्याच्यामुळे आज जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. जाणार असले तर नक्कीच कळवेल आणि नाही तर आपला आहे ना इंस्टाग्राम. वंचित आघाडी जर तुमच्या सोबत नाही आहे तर तुम्ही प्रकाश आंबेडकर आज तुम्ही सगळं नेगेटिव्ह थिंकिंग का करता? वाय कांट यू बी एन इटर्नल ऑप्टिमिस्टिक लाईक मी इटर्नल ऑप्टिमिस्टिक आहे. सब अच्छा ही होगा. हे झालं तर ते झालं तर मग जर तरवर कशाला? वी आर पॉलिसी मेकर्स बॉस. चला, थँक्यू. Yes. Oh. Which one? Which one? Chalo, roll. I thank the Honorable Supreme Court from the bottom of my heart because it was something really which was very disturbing when I saw the visuals of all those people who have been absolutely cruel to our sisters, and when they came out, there was glorification of their activity. Pedas were fed to them, they were garlanded. It was absolutely a black day. I thank the Honorable Supreme Court for taking the right decision, which reassures to every woman that she will always be protected and she must be respected, loved, cared for and protected.
Maldives MP has made a derogatory remarks against the Prime Minister. No derogatory remark from anybody is welcome. It doesn't matter which side you are on. Look what happened in Pune. A MLA slaps a police and a colleague. It's a shameful thing. This is not the culture we came from. An MLA is not allowed to slap. We are here. I am a member of parliament. I am here to serve people, not to slap people. So it's very unfortunate that what culture is Maharashtra going through. And look at this new trend. An MLA of the ruling party slaps somebody. It's absolutely shocking. And worst is that there's not even an apology. Don't you think that the MLA who slapped two people should apologize? Case तो कर दिया देवेंद्र जी ने, but apology भी लेनी चाहिए. Somebody, you have to, when you slap somebody, you have to say sorry, boss, गलती है वो. Last question, ma'am. Ajit Pawar is reiterated about Pawar Sahib's retirement and citing age. He says, and simultaneously he calls Rohit Pawar as a bacha. What are the age First, things are going on? well, you'll have to ask that question only to Mr. Ajit Pawar, because for me, there's freedom of speech in this country, so he can say what he wants. It's up to him. That's point number one. And talking about Rohit is much younger than Mr. Ajit Pawar. So Mr. Ajit Pawar is 65 years old, so he's senior, and now he's a senior citizen, which we must respect. So out of age respect, and he being a senior citizen, we must be very, very respectful to our elders, is what my mother and my family has taught me, and this is my Maharashtrian and Indian values and culture, and I try to live between them, point number one. And point number two, yes, Rohit is much younger than Shri Ajit Pawar, who is his uncle. And so if he called him a bacha, nothing wrong in it, I feel. And anyway, I mean, on a lighter note, at Rohit Pawar's age, Mr. Sharad Pawar was the Chief Minister of Maharashtra. Okay? Salar, thank you.